आमदार सुरेश धस यांना भेटणं बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी टाळलं का असा सवाल उपस्थित होतोय। अजित पवारांची वेळ न मिळाल्यानं धस बीडकडे रवाना झाले। अजित पवार यांची भेट घेऊन आज सुरेश धस 2019 पासून ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, ही भेट का होऊ शकली नाही? आमदार सुरेश धस यांनी बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना भेटीसाठी वेळ मागितली होती, मात्र अजित पवारांना भेटीची वेळ दिलेली नाही अशा पद्धतीची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे आता सुरेश धस हे बीडच्या दिशेने रवाना झालेले आहेत। खरं तर सुरेश धस यांना काल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं की अजित पवार यांच्याकडे मी जाणार आहे आणि त्यांच्याकडे प्रामुख्याने मागणी करणार आहे, कारण अजित पवारांना असं की बीड जिल्ह्याच्या जिल्हा विभागाच्या कामांसंदर्भामध्ये समिती नेमली आहे की केवळ 2023 ते 2024 या आर्थिक वर्षाची चौकशी करत आहे, परंतु खऱ्या अर्थानं 2019 साली ज्यावेळी धनंजय मुंडे सामाजिक न्याय करत आहे, परंतु खऱ्या अर्थानं 2019 साली ज्यावेळी धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री झाले तेव्हापासून म्हणजे 2019 ते 2023 या कालावधीमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या कालावधीची चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच अजित पवारांना स्वतः मी भेटणार आहे आणि एक पत्र देऊन या पत्राच्या माध्यमातून त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही तत्काळ या 2019 पासून 2023 पर्यंतच्या देखील कालावधीची चौकशी करावी। मात्र अजित पवारांच्या वतीनं सुरेश धस यांना भेटीची वेळ मिळाली नाही आणि त्यामुळे सुरेश धस आता बीडच्या दिशेने रवाना झालेले आहेत। कदाचित पुण्यामध्ये ते माध्यमांशी बोलू देखील शकतील अशा पद्धतीची माहिती आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये पुरावा म्हणून सुरेश धस यांना याआधीच 72 कोटींच्या भ्रष्टाचाराची जी बिलं आहेत म्हणजे 72 कोटी रुपयांची कशा पद्धतीनं बोगस बिलं देण्यात आली आणि कशा पद्धतीनं 72 कोटी लाटले गेले ही बिलं देखील त्यांच्याकडे सादर केलेली आहेत अजित पवारांकडे। अजित पवारांना पुरावा म्हणून ती बिलं दिलेली आहेत, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी लवकरात लवकर चौकशी व्हावी अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। मात्र अजित पवारांनी त्यांची भेट टाळली आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगल्या जात आहेत। या संपूर्ण प्रकरणी आता अजित पवार चौकशी समितीला 2019 ते 2023 पर्यंतच्या कालावधीच्या चौकशीची अनुमती देणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सुरेश धस आता या संपूर्ण प्रकरणी काय भूमिका घेत आहेत हे देखील आपल्याला थोड्याच वेळात स्पष्ट होताना पाहायला मिळेल। यामिनी, निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।